आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। उद्या आहे वटपौर्णिमा आणि वार आहे मंगळवार। वटपौर्णिमा हा प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत खास असा दिवस असतो। या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करते, वडाचे पूजन करत असते। ज्याप्रमाणे वडाला दीर्घायुष्य असतं त्याचप्रमाणे पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटपौर्णिमेचे व्रत अगदी मनोभावे केले जाते। वटपौर्णिमे दिवशी आपल्याला पतीच्या डोक्यावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ती वस्तू कोणती आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ही वस्तू ओवाळायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, वटपौर्णिमा हा जो सण आहे तो पती पत्नीचं नातं दृढ करणारा सण आहे। पती पत्नीचा हा सण समजला जातो। त्यामुळे बघा, वटपौर्णिमे दिवशी महिलांनी अवश्य पतीच्या डोक्यावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे। आता ही वस्तू का ओवाळून टाकायची? जर काही दोष झालेले असतील किंवा काही नजर दोष झालेले असतील तर ते दूर व्हावे, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, पतीच्या मागची संकट अडचणी सर्व काही दूर व्हावं, पतीला कामामध्ये यश मिळावं, हातामध्ये घेतलेलं काम पूर्णत्वाला जावं आणि दिवसेंदिवस आपल्या पतीची प्रगती व्हावी, नावलौकिक व्हावा, दिवसेंदिवस आपल्या पतीने चांगली प्रगती करावी, पतीचे आरोग्य चांगले असावे यासाठी आपल्याला ही वस्तू ओवाळून टाकायची आहे। हा उपाय वटपौर्णिमे दिवशी उद्या मंगळवारी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ही वस्तू ओवाळून टाकली तरीही चालेल। आता उद्या वटपौर्णिमा आहे, त्यामुळे महिलांनी काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे। उद्या लवकर उठायचे, डोक्यावरून अंघोळ करायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करायचे आहे। पती पत्नी दोघांनी अशाच प्रकारे स्नान करायचे आहे। त्याचबरोबर पती पत्नीने वटपौर्णिमे दिवशी एकमेकांमध्ये वाद करायचे नाहीत। वादविवाद, भांडणं हे आपल्याला टाळायचं आहे। अपशब्द घरामध्ये बोलायचे नाहीत। या उलट घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे। तुम्ही स्तोत्र मंत्र हे लावू शकता, घरामध्ये ते ऐकू शकता। उद्या सात्विक अन्नाचं सेवन करायचं आहे। मांसाहार किंवा इतर कोणतेही जे पदार्थ असतात ते आपल्याला खायचे नाहीत। सात्विक अन्नाचंच आपल्याला सेवन करायचं आहे। तुम्ही उपवास करा महिलांनी किंवा करू नका, पण सात्विक अन्नपदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत। तुळशी समोर दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ। आता बघा, उद्या काय करायचं आहे? वटपौर्णिमे दिवशी वडाचं पूजन करतात महिला, व्रत करतात, उपवास करतात। पण वटपौर्णिमे दिवशी आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे। सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्ही हे औक्षण करू शकता किंवा दिवसभरात कधीही करा। तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी केलं तरीही चालेल। आता औक्षण करताना एक ताट घ्यायचं आहे। तांब्याचं घ्या ताट, चांदीचं घ्या चालेल, किंवा मग पितळेचं तुम्ही ताट घेऊ शकता। आता आपल्याला त्यामध्ये 2 निरांजनं लावायची आहे। त्यामध्ये तेल टाकायचं आहे, तूप वापरायचं नाही, कारण तूप जे आहे तर देवाच्या दिव्यामध्ये आपण तूप टाकतो आणि आता हे औक्षण करणार आहोत आपण, त्यासाठी आपल्याला तेल वापरायचे दोन्ही निरांजनामध्ये। जोड वात नाही टाकायची, साधीच वात आपल्याला टाकायची आहे। आता दोन्ही निरांजनामध्ये तेल भरून घ्यायचं। त्याचबरोबर औक्षणाचं ताट आता तयार करून घ्यायचं। सोन्याची अंगठी घ्यायची किंवा सोन्याची अंगठी नसेल तर 1 रुपयाचं नाणं घेतलं तरी चालेल। सुपारी घ्यायची आहे, त्याचबरोबर मिठाई घ्यायची आहे, गोड काहीतरी, आणि आपल्याला आधी पतीचं औक्षण करून घ्यायचं आहे। दिवसभरात कधीही तुम्ही औक्षण केलं तरी चालेल। पूर्व पश्चिम असं बसायचं आहे, दक्षिणेला तोंड येईल असं बसायचं नाही, आणि डोक्यावर त्यांना टोपी, रुमाल काहीतरी द्यायचं आहे, आणि त्यानंतर पत्नीने औक्षण करायचं आहे। आधी तिलक ओढून घ्यायचं आहे कुंकवाचं, त्यानंतर जे अक्षत असतात ते मस्तकाला लावायचे, थोडेसे कपाळावर टाकायचे, आणि त्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालायचा आहे, आणि सुपारी जी आहे ती मस्तकाला लावायची।
सोन्याचा दागिना असेल तो पण आपल्याला तिथे मस्तकाला लावायचा आहे आणि औक्षण करून घ्यायचं आहे. हे महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यानंतर बघा, आता कोणती वस्तू आपल्याला उतरून टाकायची आहे ते बघूया. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, उद्या तुम्ही कणकेचा एक दिवा करा. मध्यम आकाराचा दिवा तुम्ही करून घ्यायचा आहे. दिवा करत असताना त्यामध्ये मीठ न टाकता हा दिवा करायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाका. एक दिवा आणि 2 मुटके करायचे आहेत. मुटके म्हणजे काय करायचं, जे तयार पीठ आहे दिवा झाल्यानंतर हातामध्ये असे थोडेसे दाबून घ्यायचे आणि असे 2 मुटके करायचे आहेत. तर असा हा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल टाका किंवा मग घरामध्ये जे कोणतं तेल असेल ते तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आता एक डिश घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर तो दिवा ठेवा आणि ते मुटके पण आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. आता असं औक्षण करून झालं की काय करायचं, तो जो दिवा आहे कणकेचा तो प्रज्वलित करून घ्यायचा. त्यामध्ये सिंगल वातच टाकायची आहे. त्या दिव्याचं तोंड देखील दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं. उत्तरेला, पश्चिमेला किंवा मग पूर्वेला तोंड करून ठेवलं तरी चालेल दिवा, पण दक्षिणेला तोंड करून ठेवू नका. तर हा दिवा पण तिथेच जिथे आपण औक्षण करणार आहोत पतीचं तिथे शेजारीच ठेवायचा आहे. प्रज्वलित करून ठेवायचा आहे तो दिवा. दिव्याला हळद कुंकू लावून ठेवायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्यात. म्हणजे काय तर प्रसन्न वातावरण होतं आणि त्याचबरोबर एक कापूर पण त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. लक्षात घ्या, 2 चांगल्या लवंगा आणि 1 कापराचा तुकडा आपल्याला टाकायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आधी आणि नंतर अशा प्रकारे मी सांगितलं औक्षण करून घ्यायचं आहे. औक्षण झाल्यानंतर औक्षणाचं ताट पाटावर ठेवा. आधी थोड्याशा अक्षता खाली ठेवायच्या आणि त्यावर ताट ठेवायचं. डिरेक्ट तुम्ही जमिनीवरती हे ताट ठेवायचं नाही. आता हातामध्ये आपल्याला 2 मुटके घ्यायचे आहेत, जे पिठाचे मुटके तयार केलेले आहेत ते, आणि पतीवरून आपल्याला ते उतरवायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला गोल असे डोक्यावरून ते फिरवायचे आहेत आणि ज्या काही दोष किंवा नजरदोष झालेले आहेत ते दूर व्हावेत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ते मुटके घराच्या बाहेर आपल्याला उतरून झाल्यानंतर फेकून द्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत पतीच्या 3 वेळा उतरून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या कणकेच्या दिव्यामध्ये ती मोहरी तुम्हाला टाकायची आहे. लक्षात घ्या, आधी मुटके जे आहेत ते उतरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये पकडायचे आहेत आणि तुम्हाला ते डोक्यावरून फिरवायचे आहेत आणि घराबाहेर फेकून द्यायचे आहेत. त्यानंतर पिवळी मोहरी जी असते ती आणायची आहे. ती तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल. आणि पिवळी मोहरी जी आहे ती डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 3 वेळा उतरवायची आहे आणि जो कणकेचा दिवा आपण बनवलेला होता त्यामध्ये ती टाकायची आहे. तो दिवा जोपर्यंत प्रज्वलित राहील तोपर्यंत तो राहू द्यात. औक्षण झाल्यानंतर, हे उतरून झाल्यानंतर तो दिवा थोडासा तुम्ही बाजूला सरकवला तरीही चालेल. घरामध्येच तुम्ही तो ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही पिवळी मोहरी उतरून आपल्याला त्या कणकेच्या दिव्यामध्ये टाकायची आहे. या उपायामुळे जर तुमच्या पतीच्या कामामध्ये काही अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, सतत कामामध्ये अपयश येत असेल तर ते सगळे दोष जे असतात, नजर दोष असतात, ते दूर होतात. त्याचबरोबर आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात, नजरदोष दूर होतात, वाईट शक्ती ज्या असतात त्या दूर होतात. कारण पिवळी मोहरी जी आहे तर तिचा उपयोग जर आपण अशा प्रकारे केला तर अनेक प्रकारचे दोष जे आहेत ते दूर होतात. आणि अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तो दिवा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत राहू द्यात आणि तो विझल्यानंतर काय करायचं आपल्याला, तर सगळं साहित्य जे आहे, जे खाली ठेवलेले डिशमध्ये तांदूळ आहेत ते सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या तुम्ही झाडाखाली ते ठेवून येऊ शकता. किंवा तुम्ही संध्याकाळी केलेला आहे हा उपाय तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे विसर्जित करायचं आहे. याच्यातलं काहीच साहित्य तुम्हाला घरामध्ये ठेवायचं
नाही. तर अशा प्रकारे नक्की पतीचं औक्षण करा. पतीवरून पिवळी मोहरी जी आहे अशा प्रकारे उतरवून आपल्याला टाकायची आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. नक्की हा उपाय वटपौर्णिमेदिवशी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय करता येईल.